तुम्ही खूप मोठं काम करताय ते सर. त्यांना पण आपल्यासाठी बोला पण. आम्ही दरवेळी हे सगळे कुठल्या अशा संघटनेतले किंवा ह्याच्यातले नाहीत. आम्ही दर रविवारी ज्यांना जसं जसं वेळ मिळेल तसं तसं आम्ही येतोय आणि इथं स्वच्छता मोहीम राबवतोय. बऱ्याच ठिकाणी अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही स्वच्छता केली. तर आज आम्ही 3 दरवाजे मागच्या वेळी पण केली, मागच्या वेळी इथली स्वच्छता केली, तर ह्यावेळी तिथं डबल झाली. ह्यावेळी बऱ्यापैकी क्लीन आहे, पण मागच्या वेळी जितकं होतं तेवढं तरी घाण नाही. पण ते लोकांना थोडं आपण स्वच्छता केली तर ती सुधारतात. आणि या कडेने जी काय सगळ्यात जास्त प्लॅस्टिकच्या बाटल्या वगैरे होत्या त्या आम्ही आज स्वच्छता केल्या. त्यामध्ये आम्हाला कड्याच्या खाली पडलेल्या ह्या सुद्धा गोष्टी बऱ्याचशा सापडल्या. तुम्ही काय सांगाल लोकांना? आम्ही सांगेन की गड किल्ले संवर्धन करणं ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक मावळ्यांची प्रत्येक युवा पिढीचं कर्तव्य आहे. आणि सगळ्यांनी गड किल्ले संवर्धन केलेच पाहिजे. हा, म्हणजे स्वतःच व्यवस्थित जर कचऱ्याचं नियोजन केलं आपल्या सगळ्यात जास्त ऱ्हास करणारं प्लास्टिक आहे. आणि गडाव किल्ल्यावर आल्यावर सगळ्यात जास्त त्याचाच उपयोग होते. जेवढं आणलंय तेवढं परत घेऊन तर जावं, नाहीतर ते घेऊन येऊत पण नाही आणि टाकून यायचं तिथे. बरोबर. घेऊन बिघाड. आणि पर्यटकांनी येणाऱ्यांनी सुद्धा स्वच्छता मोहिमांमध्ये तेच महत्वाचं आहे की प्रत्येकाने जर व्यवस्थित म्हणजे आत्मानुशासन केलं तर ते खूप महत्वाचं होईल. आणि यातली सगळी अनोळखी आहेत, सगळी मित्र वेगवेगळे आहेत. बरेच जण खूप लांबनं पण आलेले आहेत. असे नाही की सगळी कनेक्टेड मित्र आहेत. की वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येक जण आलेले आहेत स्वच्छता करण्यासाठी. आम्हाला असं वाटलं तुमचा ग्रुप आहे की काय. छान, गुड.